आज बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024 राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती। या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील, एनडी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आसुर्ले पोर्ले यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी केलेल्या कार्याला त्यांच्या स्मृतींना प्रथमतः विनम्र अभिवादन करते। 2 ऑक्टोबर 1869 रोजी महात्मा गांधीजींचा जन्म झाला। त्या काळातील वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्यावेळी ते दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर वर्णभेदावरून त्यांना जी वागणूक मिळालेली होती, तिथेच त्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आणि ज्यावेळी ते परत भारतात आले त्यावेळी त्यांनी असं ठरवलं की आपलं शिक्षण जे आहे किंवा आपलं शिक्षण जे आहे ते आपण भारताच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित करायचं आणि तेथूनच एक प्रकारचे वेगळे स्वातंत्र्य संग्राम आपल्या भारतामध्ये चालू झाले। राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे मवाळ गटाचे नेते म्हणून ओळखले जातात। त्यामध्ये त्यांनी जे केलेलं होतं ते असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग असेल किंवा छोडो भारत आंदोलन 1942 असेल, यामध्ये आपण ज्यावेळी या तिन्ही स्वातंत्र्य चळवळींचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला असं जाणवतं की संपूर्ण भारताचं नेतृत्व करणारे हे महात्मा गांधीजी होते। म्हणून 1919 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी दिली। त्या काळामध्ये असणारे चंपारण्यातील सत्याग्रह होता, त्या सत्याग्रहामुळे एक वेगळं वळण आपल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला लागलेलं होतं। कारण त्या काळातील त्या चंपारण्यातील जे शेतकरी होते त्यांना निळीचे उत्पन्न करण्यासाठी इंग्रज जबरदस्ती करत होते आणि त्याच प्रकारे कर देखील जास्त प्रमाणात घेत होते। तर यातून शेतकऱ्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी महात्मा गांधीजींनी त्या काळामध्ये सत्याग्रह केला व त्यांना सहाय्य करणारे होते ते सरदार वल्लभभाई पटेल होते की ज्यांनी त्यांच्या समवेत काम केलं। ज्यावेळी ब्रिटिशांनी या चंपारण सत्याग्रह महात्मा गांधीजींनी केला म्हणून त्यांना अटक केली, त्यावेळी हजारो शेतकरी त्या तुरुंगाच्या समोर बसलेले होते की याचा परिणाम असा झाला की त्यावेळी परत महात्मा गांधीजींना निर्दोष मुक्तता करण्यात आली। म्हणजे अशा प्रकारचे सत्याग्रह केले किंवा अशा प्रकारच्या शांततेच्या मार्गाने जर आपण स्वातंत्र्य मिळवलं तर ते लवकर मिळेल अशा तत्वाचे महात्मा गांधीजी होते। त्याच प्रकारे साधी राहणी उच्च विचार किंवा त्याच खेड्याकडे चला हा त्यांचा संदेश आज देखील आपल्याला उपयोगी पडतो आणि त्यांच्याकडे ते स्वच्छतेचे महत्त्व त्यांनी सगळ्या जगाला पटवून दिलेले होते। म्हणूनच अहिंसेच्या मार्गाने प्रत्येक गोष्ट मिळवणे किंवा शांतता ठेवणे, संयम ठेवणे ही त्यांची तत्व आजच्या आपल्या भारतीय युवकांना किंवा भारतीयांना उपयोगी पडतात। म्हणून 2 ऑक्टोबर हा दिवस सर्व जगभर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो। पुनश्च एकदा एनडी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आसुर्ले पोर्ले यांच्या वतीने मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। महात्मा गांधीजी यांच्या कार्याला मानाचा मुजरा करते आणि थांबते। जय हिंद, जय भारत।